राम राम मित्रांनो, मी अमोल कोळेकर पाटील. अशोक खरातचं प्रकरण 2-3 दिवसापासून पूर्ण महाराष्ट्रामध्ये गाजले. महाराष्ट्रातल्या लहान लहान मुलांना देखील माहीत झालं की हा बलात्कारी बाबा कशा प्रकारे धंदे करतो ते. या बाबानं मुलं होण्यासाठी एक नवीन फॉर्म्युला तयार केलेला. आपण बरेच व्हिडिओमध्ये त्याची चर्चा देखील केलेली. ओशनो नावाचं जेल हा एक तयार करायचा. ते जेल कशा प्रकारे तयार करायचा त्याच्या थोडक्यात तुम्हाला माहिती देतो. आणि हे ओशनो जेल कुठल्या कुठल्या नेत्यांनी पिलंय की काय अशा प्रकारचा संबंध, म्हणजे अशा प्रकारचा संशय होतो. कारण नेत्यांचं आमदारांचे बरेच फोटो या बाबासोबत आहेत. तर त्या बाबांकडे काही कामच नाही तर फोटो कशाला काढले ना. असो, कुठल्या कुठल्या नेत्यांनी काय केलंय की आपल्याला माहित नाही, परंतु ज्या ज्या नेत्यांचा या बाबाचा संबंध आलाय ते तुम्हाला या व्हिडिओमधून बघायला मिळेल. पण त्याच्या अगोदर तुम्हाला ही ओशनो जलाबद्दल थोडीशी माहिती देतो. फार इंटरेस्टिंग आहे. या महिलांना मुलं होत नाहीत, अशा महिला बाबाकडे यायच्या. आणि या महिला काय सर्वसामान्य महिला नाहीत, श्रीमंत किंवा गर्भ श्रीमंत घराण्यातल्या, राजकारण्या घराण्यातल्या, डॉक्टर, आय एस अधिकारी, IPS अधिकारी अशा मोठमोठ्या उच्चभ्रू सोसायटीमध्ये वावरणाऱ्या स्त्रिया होत्या. त्याच्यामुळे यांच्यावरती जो अत्याचार झालाय, बदनामीला घाबरून या महिला पुढे येत नाहीयेत. परंतु ह्या एक गोष्ट विसरतायत. बाबाच्या लॅपटॉपमध्ये 100पेक्षा जास्त व्हिडिओ हे पोलिसांनी जप्त केलेत. हे सगळं प्रकरण फार इंटरेस्टिंग आहे. तुम्हाला एखाद्या व्हिडिओमध्ये सांगेन की नक्की कसं प्रकरण बाबाचं पुढं आलं. एका महिला अधिकाऱ्याचं आणि बाबाचं व्हिडिओ समोर आला पोलिसांनी तपासण्यामध्ये, आणि त्याच्यानंतर बाबाचं उद्ध्वस्त व्हायला सुरुवात झाली. एक 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 गोष्ट खूप इंटरेस्टिंग स्टोरी. तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगेन, चॅनलवरती अवेलेबल असला तर जाऊन नक्की बघा की बाबाचा संसार म्हणा किंवा बाबा उद्ध्वस्त कसा झाला. असो, या राज्यामध्ये ओशनो जेल कसं बनवत होतं या बाबाच्या माध्यमातून ते तुम्हाला सांगतो. त्या बाईच्या डोक्यावरती एक भांडं ठेवलेलं, त्या भांड्यामध्ये हा माणूस लघवी करायचा. त्या लघवीमध्ये वायग्राच्या 10-15 गोळ्या एकत्र मिक्स करायचा, हलवायचा आणि बाईला पेढा द्यायचा. खरं तर मला पेढा बोलायचं नाही, पण दुसरा शब्द बोलता येत नाही म्हणून पेढा बोलतोय. बाईला ती गोष्ट द्यायचा आणि नवऱ्याला हे ओशनो जेल द्यायचा, मूत पाजायचा आणि मग मुलं वत्तेत बनायचा. बरं, एकदा दोनदा नाही, वारंवार त्या बाईला बोलवायचा आणि सांगायचं की बाबा तुझी समस्या फार मोठी आहे, तुझ्यावरती कोणी करणी बिरणी काय केली ती फार मोठी आहे, आणि माझ्यामध्ये दैवी शक्ती आहे, माझ्यामध्ये पण दैवी शक्ती आहे, माझ्या त्याच्यामध्ये पण दैवी शक्ती आहे, त्याच्यामुळे तुझी योनी पूजन करणं गरजेचं आहे आणि वारंवार करणं गरजेचं आहे. त्यामुळे तुझ्यावरच्या समस्या सुटून जाईल आणि तुला मुलं होतील. असे धंदे करून ह्या सगळ्या गोष्टी करायच्या. आणि हे ओशनो जेल बऱ्याच आमदारांना, मंत्र्यांना पाजले की काय अशा प्रकारचा संशय आहे. कारण मोठमोठे नेते, जसे आपल्याला माहिती आले की बरेच मोठमोठे नेते, आमदार, खासदार, मंत्री हेलिकॉप्टर पाठवायचे, गाड्या पाठवायचे हे ओशनो जल आणायला, पवित्र जल मानून आणायला आणि तिकडे घरी नेऊन प्यायचे का काय करायचे आपल्याला माहित नाही, पण ते समोर आलं पाहिजे. पण हे कोणकोणत्या नेत्यांचा आणि बाबाचा संबंध आलाय ना, हे फार महत्वाचं आहे. अनेक फोटो व्हायरल झालेत. ज्या पद्धतीने फोटो व्हायरल झालेत त्या पद्धतीने बाबाचा कोणाकोणासोबत संबंध असेल तर तुम्ही समजून घ्या. सगळ्यात महत्वाचा फोटो आहे हा धनंजय मुंडेंसोबतचा देखील फोटो आहे. आणि मी हे सगळे फोटो लावेन स्क्रीनवरती, म्हणजे तुम्हाला पण कळू द्या की बाबा कुठल्या कुठल्या नेत्याला भेटला आणि कुठल्या कुठल्या नेत्याला त्याचा संबंध आहे. पहिला फोटो धनंजय मुंडेचा आहे. श्रीकांत शिंदेचा देखील फोटो आहे. एका कोपऱ्याला तुम्ही बघत असाल. आता हा श्रीकांत शिंदेचा एकट्याचा नाहीये, त्याच्या पुढचाच फोटो आहे. एकनाथ शिंदे बसलेले, श्रीकांत शिंदे बसलेले आणि एकनाथ शिंदेचे नेते आणि मंत्री दीपक केसरकर बसलेले. त्याच्याबरोबर आणखी एक त्याच्यामध्ये लोंढे म्हणून कोणतरी आहे, तो एक व्यक्ती आहे. असो, श्रीकांत शिंदे देखील ह्या फोटोमध्ये बसलेले आहेत आणि तो बाबा बसलेला आहे. एका बाजूला तुम्हाला हे सगळे फोटो बघायला मिळतील. त्याच्यानंतर चंद्रकांत पाटील हे देखील एकदा घरामध्ये बसलेले, एकदा हॉटेलमध्ये बसलेले त्यांच्यासोबत. एवढंच काहीतरी या राज्याचे मुख्यमंत्री खुद्द देवेंद्र फडणवीस यांचा देखील फोटो बघत असाल तुम्ही बाजूला. आणि हे कमी की काय म्हणून अमित शहा यांच्यासोबत देखील या बाबाचा फोटो आहे. आता हा अमित शहा सोबतचा फोटो हा त्यांचा भेटीचा फोटो आहे का AI चा फोटो आहे, मला तर तो भेटीचाच वाटतोय. परंतु माहित नाही, आपण या फोटोंची पूर्तता करत नाही, आपल्याला काय म्हणजे प्रॉपर पूर्ण माहिती नाही. जे समाज माध्यमांवरती व्हायरल झाले त्याच्यावरून आपण या सगळ्या गोष्टी बोलतोय. तर या सगळ्या नेत्यांचा, आता हे जेवढे फोटो व्हायरल झालेत त्याच्यावरून ह्या नेत्यांचा आणि या बाबाचा संबंध आहे असं माहिती येते. ह्या व्यतिरिक्त कुठल्या कुठल्या नेत्यांचा, कुठल्या कुठल्या राजकारणी माणसांचा, अधिकाऱ्यांचा या बाबासोबत संबंध आहे हे अजून माहिती समोर येणं गरजेचं आहे. तोपर्यंत एका IS अधिकाऱ्याची मला गोष्ट सांगतो. एक IS अधिकारी अनेक जिल्ह्यांमध्ये सेवा दिल्यानंतर आता तो मुंबईला मोठ्या पदावरती आहे. या IS अधिकाऱ्याच्या बायकोने या बाबाच्या बायकोसोबत पार्टनरशिप केली. कशासाठी केली? जमिनी, व्यवहार,
ह्या सगळ्या गोष्टींसाठी पार्टनरशिप केली. आणि काल बघा अंजली दमानी यांनी सांगितलं की आजही मुंबईतनं एक मोठा आय एस अधिकारी या बाबाला वकील पुरवतोय, पैसा पुरवतोय, सगळ्या गोष्टी पुरवतोय. आणि इतकंच नाही तर या बाबांनी 900 कोटी रुपयांची माया जमवली. सर्वसामान्य माणूस होता हा, एका कार्गो शिपवरती काम करायचा, मालवाहतूक जहाजांवरती. हा कॅप्टन बिप्टन काय नव्हता, याच्या अवकात पण कॅप्टनाची, कॅप्टन बनायची किंवा नेव्हीमध्ये वगैरे. हा एका मालवाहतूक जहाजावरती कर्मचारी म्हणून काम करायचा आणि नंतर रिटायर्ड झाल्यानंतर स्वतःला कॅप्टन म्हणून लाल करून घेतली स्वतःची. ठीक आहे, 900 कोटी रुपये कुठून आले? खडाबिडा द्यायचा त्या बायकांना किंवा नवऱ्याला, मुलं होत नाहीत म्हणून किंवा कुठल्याही समाधानावरती 100-200 रुपयाचे खडे 3-3, 5-5 लाख रुपयाला द्यायचा. घेणाऱ्यांना काही कमीच नव्हती. भ्रष्टाचाराचा पैसा, जनतेचा पैसा ठेवायचा कुठं? म्हणून ते खडे घ्यायचे, खडे घ्यायचं, पैसा त्यांना द्यायचा आणि त्या बदल्यामध्ये ते मुतही प्यायचे. जे पेत होते ते कोण होते ते आपल्याला माहित नाही. त्यामुळं अशा लोकांना ह्या बाबाची गरज का पडते हो? मुळात राजकारणी लोकांना अशा भोंदू बाबांची गरजच का पडते? तुम्हाला काय वाटतं, का पडत असेल राजकारणी लोकांना या भोंदू बाबांची गरज? आणि ज्या 100 व्हिडिओ आहेत, आता आधी 58 सांगत होते पण आता 100 व्हिडिओ समोर येत आहेत. या 100 व्हिडिओमध्ये अनेक अधिकारी आहेत, अधिकाऱ्यांच्या बायका आहेत, अधिकारी स्वतः आहेत, महिला अधिकारी, आणि काही महिला नेत्या देखील आहेत. या महिला नेत्या कोण आहेत? तुम्हाला काय वाटतं? तुमचं म्हणणं काय ते कमेंट करून नक्की सांगा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल तर नक्की करा यार. एका सबस्क्रायबरने तुमच्या हिंमत वाढते आपली. एक सबस्क्रायबर नक्की झालं पाहिजे. जय शिवराय, जय शंभूराजे, जय मल्हार.